नमस्कार सर्वांना। तर बघा इकडे मी ना गोल्डन कलरची पाइपिंग करायची बरं काय, बघू शकता 1.25 इंचची पट्टी आहे आणि बघा पूर्ण गड्याला आहे ना शोल्डर मी जोडून घेतलेलं आहे आणि बघा मागे छान असं मटका गडा झालेला आहे आणि पूर्ण गड्याला मागून पुढून ही कॉन्ट्रॅक्ट्स म्हणजे हे जे बुट्टे आहे ना साडीवरती आणि ब्लाऊजवरती सुद्धा आहे त्याच्यावरती ना मला पाइपिंग करायची, दोरीची पाइपिंग आणि डायरेक्ट पाइपिंग करायची बरं का, बघू शकता। तर इकडे मी मशीनमध्ये हा पुढचा भाग आहे ना गडा तो अटकवून घेते आणि बघा इकडे ना फोल्ड करून घ्यायचं आहे डबल आणि त्याच्यावरती ना बघा पुढे काढायचं आहे बरं का हे थोडंसं, जेणेकरून आपण नंतर मग ती फिनिशिंग छान येते। आणि बघा आता हे डबल करायचं आहे हां आणि बघा इकडे दोरी अशी अटकवून घ्यायची आणि दोरीवरती बरोबर शिलाई येईल। डायरेक्ट पाइपिंग करते बरं का ब्लाऊजवरती, तयार पाइपिंग नाही वापरत, दोरीची पाइपिंग करते, खूप छान येते बरं का। तुम्हाला जवळून दाखवते मी, बघू शकता। पूर्ण पाइपिंग होते ना तोपर्यंत आपल्याला हे डबल करायचं आहे। हा कपडा जो आहे ना जास्तीचा कापलेला तो डबल करायचा आहे आणि त्याच्यावरती व्यवस्थित हा जो साईडने जो त्याच्या आहे ना बरोबर पट्टी ठेवून वरून दोरी ठेवायची आहे आणि पूर्ण पाइपिंग अशीच करून घ्यायची आपल्याला। तुम्हाला आहे ना तयार पाइपिंग आणायची सुद्धा जरूर आणि इतकी सुंदर येते ना ही पाइपिंग, एकदम बारीक, आपल्याला जेवढी बारीक पाहिजे ना तेवढी बारीक आपण ही पाइपिंग करू शकतो बरं का। आणि वेअर करतो ना ब्लाऊज तेव्हा तर खूप छान दिसते। हे बघा पूर्ण ब्लाऊजला अशी छान अशी मी पाइपिंग करून घेतली। याला आहे ना उलटवायचं आहे बरं का आपल्याला पूर्ण लास्टपर्यंत। तुम्हाला व्यवस्थित छोटासा व्हिडिओ स्पेशल पाइपिंग करताना दाखवते तुम्हाला, कारण एवढा लॉंग व्हिडिओमध्ये दाखवते मी पण ते एवढं काही टायमाला एवढा मोठा व्हिडिओ कोण बघत नाही त्याच्यामुळे बघा। आणि बघा इकडे ना आता जो जास्तीचा कपडा आहे ना तो कट करून घेऊ आपण, म्हणजे ना पाइपिंग खूप छान येते बरं का, बारीक पूर्ण ब्लाऊजमध्ये असं थोडा थोडा आहे ना आणि धागे दोरे पण निघत नाही पाइपिंग आपण जेव्हा उलटवतो तेव्हा। आणि माझे ना खूप सारे व्हिडिओ अपलोड आहे बरं का ब्लाऊज कटिंगचे, प्रिन्सेस कट, योगपट्टी, 4 टक्स, कटोरी ब्लाऊज, कटोरी कशी काढायची, डायरेक्ट अस्तरवरतीच कटोरी कशी काढायची ते सुद्धा मी अपलोड केलेली आहे बरं का। मला खूप त्यांच्या कमेंट होत्या की ताई डायरेक्ट पेपर पॅटर्न कसं काढता तुम्ही आणि डायरेक्ट अस्तरवरती पण कशी कटोरी काढता ते दाखवा। तर मी ते असे खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहे आणि मी ना डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करते बरं का ब्लाऊज कटिंगची। तर बघा इकडे आता छान असं मी कट करून घेतलं आणि हा जो कपडा आहे ना हा बघ इकडे ना असं थोडंसा मध्ये वाढून घ्यायचं आहे। हे बघा मध्ये वाढून घेतल्यानंतर आहे ना आपल्याला जेवढी बारीक पाइपिंग पाहिजे ना तेवढी पाइपिंग आपण बाहेर काढून शकतो बरं का। आणि बघा बरोबर तुम्ही बघू शकता, तुमच्याशी पूर्ण पाइपिंगचा स्पेशल व्हिडिओ आहे म्हटलं चला। कसं राहतं ना आपल्याला जर थोडंफार आलं ना तर असं वाटतं की आपण बघा छान अशी पाइपिंग केली करते, हे बघू शकता। बघा खूप छान आले ना, दिसते का, बघू शकता। आणि इकडे थोडंसं असा कपडा आहे ना याला पण म्हणजे डबल शिलाई करून घ्यायची बरं का, जेणेकरून हा कपडा आहे ना असं नाही व्हायला पाहिजे असा। आणि बघा इकडे छान असे मस्त पाइपिंग पूर्ण असं स्टिचिंग करून घेते बरं का। तुम्हाला पण अशी पाइपिंग करायची आवड असेल ना तर नक्की एकदा पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्हालासुद्धा छान असं ब्लाऊज स्टिचिंग करता येईल बरं का पाइपिंगचं। कोणाकोणाला ना लवकर पाइपिंग नाही जमत, कपड्याची पण छान येते बरं का, पण मला आहे ना जास्त करून दोरीची पाइपिंग खूप आवडते। एकसारखी गोल दिसते ती, कुठे पण जाडी बारीक होत नाही आणि आपण साधी कपड्याची करतो ना
मस्त ती जाड बारीक होते बरं का. आणि धागे दोरे त्याच्यात खूप निघतं. याच्यात आहे ना एकदम छान अशी मस्त पायपिंग येते. बघू शकता पूर्ण व्यवस्थित तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे मी. हा पुढचा गळा आहे ना असं थोडंसं इकडनं आहे ना सरका आणायचा आहे या हाताने. हा जो हात आहे ना हा कपडा हा असं आणि बघा इकडे असं वाढून घ्यायचं आहे. आणि ही पायपिंग छान अशी मस्त गोल पायपिंग झालेली बघू शकता. आणि आता परत उलटवून घ्यायचा आहे मागचा भाग आणि आता पूर्ण डबल शिलाई करायची आहे. जेणेकरून हा कपडा मी तुम्हाला बोलले ना असा नाही होत. तर हा व्यवस्थित त्याला कॉर्नरवरती शिलाई छान अशी करून घ्यायची पूर्ण गळ्याला बरं का. आणि कॉन्ट्रॅक्ट्स पायपिंग आहे खूप छान एक नंबर दिसतं हे ब्लाऊज. हे बघा खूप छान आणि सुंदर अशी बघा छान अशी मस्त पूर्ण ब्लाऊजला पायपिंग झाली बघू शकता. गोल्डन कलरची पायपिंग आहे बरं का. बघा मस्त गोलगडा झालेला आहे बघू शकता खूप छान आणि सुंदर रीतीने. आणि मागे ना मस्त मटका गडा झालेला आहे. हे बघा छान दिसतोय की नाही. झाली ना पायपिंग सुंदर अशी. तर तुम्हाला सुद्धा आवडला असेल हा स्पेशल पायपिंग करायचा व्हिडिओ तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.